कैसा खा रहे देखो तीनों। और कड़े तीन ही है। ऊपर बैठा आया देखो वो भी। क्या आया? ये भाई कैसा झगड़ा करके खा रही है लोग। हकाल दिए हकाल दिया ना। हकाल दिए। अरे देखो अब उसको भी हकाल दे रहा। इसलिए पापा बोले इधर तू हाथ फैला के डालना बोले तो एक ही जगह डाल दो। सकाळी वर घातलेलं संपलं होतं तर काजल दरवाजात घातली होती तर तिला मजा वाटत होती. कबूतर बघा कसे भांडण करत होते. तर चला माझे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि टिफिन गेलेला आहे. काजलचे पप्पा गेलेत. आता पूजासुद्धा झालेली आहे. म्हटलं चला चौकटीची पूजा करायची कारण ती तेवढी राहून गेली. म्हटलं हे चौकटीची पूजा हळदी कुंकू व्हावं फुल वाहून मग आपली पूजाला बसावं कारण पूजा करून एकदा का पूजाला बसलं तर मग सारखं उठता येत नाही. आतली सगळी तयारी करून मग बाहेर चौकटीची पूजा करायला आले होते. गुरुपौर्णिमा होती तर आज साधी सिंपल पूजाची मांडणी केली आणि बसले मी पारायणाला माफी वगैरे मागून. आणि मला वाजला होता आता 12:45 वाजला होता कारण 12च्या सुमारास पूजा करायची नसती ना. तर सगळी मांडणी पूजा वगैरे रोजची पूजा वगैरे सगळं आवरून मग बाहेर चौकटीची पूजा करता करता 12:45 वाजले. म्हटलं चला आता बसलं तरी बी काय हरकत नाही म्हणून पारायणाला बसलेली आहे. सगळं काम करून बसायचं म्हटल्यावर उशीर तर होणारच ना. मग आणि म्हणून म्हटलं चला तर मग आता एकदा मी बसलेली आहे. तर तारक मंत्र पारायण झालेला आहे. तारक मंत्र झालेला आहे. माळा जप झालेली आहे. आणि गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा हा नियम मी धरलेला आहे. तो रोजच्या रोज मी पाठ करते. आणि सारा अमृत स्वामी चरित्रातील सारा अमृत मात्र मला आज पारायण करायचा होता. तो पूर्ण केला. मुजरा स्वामींना मुजरा घातला. झालं सगळं. ते म्हणता असं करता करता मला वाजले 3:30. तर माझं एक खूप दिवसापासून मी एक वहीमध्ये श्री स्वामी समर्थाचं जप लिहित होते म्हणजे नामस्मरण लिहित होते. तर ते वही मी मध्ये सोडले होते तर ती कुठं ठेवली होती. मला आजच्याच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला सुरुवात करायची होती. तर ती वही हुडकून काढली. ती वही मिळालेली आहे. म्हटलं आजच्यापासून सुरुवात करावी. आणि इकडे काजल घेऊन आलेली आहे डब्बा लोणच्याचा. तर कारण लोणच्याचं गिऱ्हाईक आलेलं आहे तर त्यांना द्यायचं होतं. एकाला 1 किलो आणि एकाला अर्धा किलो. तर म्हटलं चला घर बसल्या ठिकाणी आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं म्हटलं चला आता तेवढीच लक्ष्मी येईल घरामध्ये. पैसे जरा असं बी एंडिंग महिना होता. एंडिंग महिना आल्यावर जरा प्रत्येकाच्या घरामध्ये अडचण ही असतेच चालू होतेच. तर एंडिंग महिना होता. म्हटलं चल बाई हे दे म्हटलं पहिले लोणचं काढून घेते मग जेवायला बसूया. माझी आज पारायणाला बसल्यामुळं माझी गोळी राहून गेली. मला बीपीची गोळी घ्यायची राहते ती आज राहून गेली. म्हटलं चला पहिले लोणचं काढूया लोकांचं देऊया. आणि तसंच घरात खायलासुद्धा नव्हतं तर घरात खायलासुद्धा काढले आणि 2 डबे भरून काढून घेतले मोजून. तर आज केलेली आहे बेसनाच्या शेंगुळ्याची भाजी चपाती आणि आत्ता काढलेलं लोणचं. तर चला तर मग या मग जेवण करायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.